मंडळी, आपण समाजामध्ये नेहमी ऐकत असतो, की हे विरुद्ध आहे, हे एकमेकांबरोबर घेतलं तर चांगलं नाही, हे आयुर्वेदामध्ये असं सांगितलेलं आहे. मग बऱ्याच जणांचे प्रश्न असतात, "डॉक्टर काहो आम्ही हे ऐकलंय, खरं आहे का हो?" तर नक्कीच ह्या गोष्टी आहेत. 2 गोष्टी ज्या एकत्र करून घ्यायला नाही पाहिजे त्या घेतल्या तर नक्कीच आपल्या शरीरामध्ये त्रास होऊ शकतो. तर त्याच्यामध्ये एक सन्निकृष्ट आणि विप्रकृष्ट असतं. म्हणजे तुम्ही 2 गोष्टी एकत्र करून घेतल्या तर तुम्हाला लगेच जर त्रास होणार असेल त्याला म्हणायचं सन्निकृष्ट, म्हणजे लगेच त्रास होऊन जातो. आणि विप्रकृष्ट म्हणजे तुम्ही ज्या 2 गोष्टी घेता, त्या घेत राहिलात आणि कालांतराने तुम्हाला त्रास व्हायला चालू होऊ शकतो. किंबहुना तुम्ही त्या गोष्टी घेत असतानाच त्याची सुरुवात चालू होत असते. त्याला आम्ही विरुद्ध असं म्हणतो. म्हणजे 2 गोष्टी ज्या एकत्र करून कधी घेऊ नये, एकमेकांच्या संयोगाने त्या विरुद्ध ठरतात आणि त्या एकत्र करण्याने आपल्या शरीराला त्रास होऊ शकतो. तर त्याच्यापैकी एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला आज सांगणार आहे, की ज्याच्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. आता बघा, सध्या कुठला आंब्याचा सीझन चालू आहे आणि आंब्याचा रस भरपूर खाल्ला जातो. तर नेहमी म्हणतात, की दूध आणि कुठलंही फळ एकत्र खाऊ नये. नक्कीच दूध आणि कुठलंही फळ एकत्र खाऊ नये. परंतु आंब्याबरोबर दूध घेतलं तर चालतं. परंतु आंबा हा गोड असावा, हे कधी लक्षात ठेवा. आंबा हापूसचा असेल तर अतिउत्तम आणि गोड असेल तर दूध एकत्र केलं आंब्याबरोबर तर चालू शकतं. त्याच्यानंतर जर तुम्ही नॉन-व्हेज जास्त खाल्लं असेल आणि नॉन-व्हेज खाल्ल्यानंतर जर तुम्हाला आमरस खायची इच्छा झाली असेल, तर सावध व्हा. कारण आमरसाबरोबर नॉन-व्हेज खाणं हे अतिशय विरुद्ध आहे. आम्ही अशी उदाहरणं बघितलेली आहेत, की नॉन-व्हेज खाल्ल्यानंतर आमरस खाल्ला आणि ती माणसं दगावली आहेत. त्याच्यामुळे या 2 गोष्टी अतिशय विरुद्ध आहेत. हे व्यवहारामध्ये आम्हाला दिसलेलं आहे. त्याच्यामुळे सांगतोय, नॉन-व्हेज आणि आमरस ह्या गोष्टी एकत्र खाऊ नका, त्या दिवशी पण खाऊ नका. जेणेकरून तुमच्या शरीरात दोष वाढेल आणि अशी काही इमर्जन्सी तयार होईल, की तुम्हाला स्वतःला त्याचा प्रचंड त्रास होईल. त्याच्यामुळे एक विरुद्ध आहारावर पण व्हिडिओ बनवणार आहोत. परंतु सध्याच्याला आमरस आणि आता आमरसाचा सीझन चालू आहे म्हणून आमरस आणि नॉन-व्हेज अजिबात एकत्र खाऊ नका. आमरस आणि अंडी एका दिवशी किंवा पाठोपाठ अजिबात खाऊ नका. या सर्व गोष्टी लक्षात ठेवा आणि स्वतःच्या आरोग्यासाठी दक्ष राहा.